सुरू झालेला आहे। शासनाच्या सगळ्या परवानग्या आता त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या आमच्या संस्थेला मिळालेल्या आहेत। जेवढे काय अर्ज सगळ्या लोकांनी नॅशनल मेडिकल कमिशन NMCकडे केले होते, त्यापैकी पहिल्या फेरीमध्ये ज्या मोजक्याच निवडक कॉलेजला परवानगी मिळाली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित RK दमानी मेडिकल कॉलेज या संस्थेला परवानगी मिळालेली आहे। या सगळ्या विषयासाठी अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत होतो, पण सगळी जुळाजुळ होईस्तोवर 2024 वर्ष उजाडलं आणि MGMमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर स्वाती शिरडकर मॅडम आम्हाला डीन म्हणून लाभल्या। त्यांना कॉलेज आणि कॉलेजच्या सगळ्या गोष्टीचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे आणि त्या आमच्या संस्थेशी गेली अनेक वर्षे जुळलेल्या असल्यामुळे त्यांची निवड आम्ही अधिष्ठाता म्हणून केली आणि आता त्यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजची मार्गक्रमणा चालू आहे। पूर्वीपासूनच गेल्या 36 वर्षापासून आम्ही जे रुग्णालय चालवत आहे त्याची धुरा आता आमच्या पीडियाट्रिशियन डॉक्टर राजश्री रत्नबारके मॅडम सांभाळतात। त्या CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत आहेत आणि NABH क्वालिटी या विषयाचं त्यांचं विशेष रुची पण आहे आणि योगदान पण आहे। त्याच्यामुळे आमचं जे लॅबॉरेटरी आहे ती NABL ॲक्रिडेटेड आहे, हॉस्पिटल आहे NABH ॲक्रिडेटेड आहे, ब्लड बँकसुद्धा NABH ॲक्रिडेटेड आहे किंवा आमची जी एथिकल कमिटी आहे तीसुद्धा NABH ॲक्रिडेटेड आहे। तर असं उत्तम गुणवत्तापूर्ण रुग्णालय चालवण्याचा तर अनुभव आमच्या गाठीशी होता, पण तेवढ्याच गुणवत्तापूर्ण महाविद्यालय चालवणं, वैद्यकीय महाविद्यालय चालवणं, त्याच्यासाठी लागणारे आवश्यक ते सगळा टीचिंग स्टाफ, त्यांच्यासाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चांगली रुग्णांची संख्या असल्याशिवाय त्या वैद्यकीय विद्यार्थ्याला चांगला अनुभव मिळणार नाही आणि त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टीची जबाबदारी आत्ता आमच्या ज्या डीन मॅडम आहेत त्यांच्याकडे आहे। मला असं वाटते की त्या कॉलेज या संदर्भामध्ये आमच्या मॅडम काही बोलतील आणि रुग्णालय या बाबतीमध्ये डॉक्टर रत्नबारके मॅडम काही सांगतील। नमस्कार। नव्याने परवानगी मिळालेलं RK दमानी मेडिकल कॉलेज श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस याची प्रथम अधिष्ठाता म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि नॅशनल मेडिकल काउन्सिलनी जे नवीन अतिशय चांगले बदल केलेले आहेत वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये, ते बदल योग्य प्रकारे राबवण्याची मूलभूत सुविधा या रुग्णालयामध्ये आणि या संस्थेमध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे। जसं तुपकरी सर म्हणाले 115 पैकी 13 कॉलेजेसना पहिल्यांदा मान्यता मिळाली, त्या 13मधलं आपलं एक कॉलेज होतं आणि आता सध्या यावर्षी 50 सीटची मान्यता मिळालेली आहे। काही अजून त्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर आपण जी योजना केलेली होती 300 ॲडमिशन्सची ती आपल्याला पूर्ण करता येईल असा मला विश्वास वाटतो आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचं, अतिशय चांगल्या आणि भव्य वास्तूमध्ये आणि अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय शिक्षण विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल आणि त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच घेतील याची मला खात्री आहे।